एअर पोल्युशन जसं तुम्ही म्हणत प्रदूषण, वायू प्रदूषण हे आज खूप मोठा टॉपिक झालाय सर. कारण की जसं MIDC कंपनी जवळचे लोक राहतात किंवा आज आपल्याकडे सर्रासपणे कचरा जाळला जातो, टायर जाळला जातो, ह्याचा पण एक इम्पॅक्ट पडत असेल ना सर? प्रदूषण हे जे आहे ना ते इंडस्ट्रियल एरियामध्ये जे पोल्युशन जवळपासची लोक राहतात. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे फक्त वायू प्रदूषणामुळे फक्त कॅन्सरचीच रिस्क वाढत नाही, तर त्याच्यामुळे बाकीचेही रेस्पिरेटरी इन्फेक्शन वगैरे वाढतात, कार्डियाकची पण रिस्क वाढते. त्याच्यामध्ये फार एक इंग्लिश डिक्शनरीमध्ये फार मोठा शब्द आहे, न्यूमोनोकोनोसिलिकोनोसिस असा. ते एक व्होल्कॅनो म्हणजे अल्ट्रा मायक्रोस्कोपिको न्यूमोनोकोनोसिलिकोनोसिस लार्जेस्ट वर्ल्ड इन मेडिकल डिक्शनरी आहे. दॅट इज रिलेटेड टू दिस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड हार्मफुल लिक्विड्स ऑन द बॉडी. तर ते पण समजून घेणं गरजेचं आहे. पण अर्थातच इफ यू टेक प्रॉपर केअर ड्युरिंग युअर वर्किंग आवर्स, उदाहरणार्थ मास्क घालणे वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर पाळल्या तर निश्चितच. आणि प्लस गव्हर्नमेंट एजन्सीज आर देअर टू लुक आफ्टर दी एअर पोल्युशन, किती होते काय होत्या गोष्टी पण बघतातच ना, त्याच्यामध्ये ते गोष्ट बघणं गरजेचं आहे. ओके. आणि आधी असं एक होतं सर की आपण उपवास ठेवायचो किंवा पोटाला आराम द्यायचो. आता आपण अनवॉन्टेड तेल आपण जास्त खातो किंवा आता आपलं फूड इंटेक खूप जास्त वाढलाय. तर अनवॉन्टेड आपण जे खात असतो, ज्याची आपल्या शरीराला गरज नाही, त्याने सुद्धा कॅन्सर होतो का? आता जसं आपण मगाशी आपण ओबेसिटी बद्दल बोललो, त्या ओबेसिटी बद्दल बोलत असताना आपल्याला एक माहिती की काही लोक म्हणतात की इथं शुगर्स खाणं त्याच्या इट इज अगेन रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. तर जर शुगर मध्ये पण एक स्वीट शुगर आणि एक नॉन स्वीट शुगर आहे. म्हणजे आपण स्वीट खाल्लं की त्याचं शुगर होते हे माहिती आहे आपल्याला. आता नॉन स्वीट शुगर मध्ये काही आपल्याला आपण भात खाल्ला किंवा आपण पोळी खाल्ली त्यांनी शुगर्स वाढतात, कार्बोहायड्रेट्स आहेत शेवटी. बट देयर आर सम नॅचरल कार्बोहायड्रेट्स विच बॉडी नीड्स इट. आणि देयर आर सम काइंड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक चॉकलेट मध्ये आहे किंवा आईस्क्रीम मध्ये आहे. दीज आर सम ऑफ दी शुगर दॅट बॉडी डझंट नीड देम. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण हे अननेसरी खाण्याने काय होतंय की आपल्याला इन्सुलिन वाढतंय, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतोय, त्याच्याप्रमाणे आपल्याला एक इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये वाढतंय फार. आणि दीज आर द फॅक्टर्स विच ऍक्च्युअली मे बी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स कॅन्सर. सो हेल्दी डाएट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. वी कॅन से फॉर शुअर की आपल्याला बॅलन्स डाएट जर ठेवलं आणि आपण जर एक्सरसाइज केली आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर वी कॅन डेफिनेटली रिड्यूस द रिस्क ऑफ हॅव्हिंग अ कॅन्सर इन लाईफ. पण ॲज आय अगेन सेड की नोबडी ऑन दी अर्थ फॉर शुअर कॅन से की मला होणार नाही. त्यामुळे ह्या आजाराबद्दल माहिती ठेवणं ते प्रथम दृष्ट्या एकदम साहित्यिक आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. कॅन्सर कोणालाही होऊ शकतो, irrespective of whatever lifestyle you have. Okay. But of course, if you have a good lifestyle, the chances of having cancer is going to go down like anything. So that is most important. पण सर आता आधी कसं होतं की एक पर्टिक्युलर ठिकाणी आपण म्हणायचो की ह्याच ठिकाणी कॅन्सर होतो, म्हणजे शहरी भागामध्ये होतो. आता ते खेडेगावांमध्ये सुद्धा आलंय. मीन्स हा एक खूप मोठा बदल झाला सर आता कॅन्सरच्या बाबतीमध्ये. शहरी भागांमध्ये म्हणजे कसं असेल, द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज लार्ज प्लस दी ऍक्सेसिबिलिटी टुवर्ड्स डायग्नोसिस इज ऑल्सो लार्ज अँड शहरी भागांमध्ये. पण आमचा शहरी भाग काय ग्रामीण भाग काय म्हणजे साधारणतः कॅन्सर होण्याचं प्रमाण सारखंच असावं. अर्थात काही जे कॅन्सर होतात, ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, ते अर्बन पॉप्युलेशन मध्ये जास्त आढळून येतं बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, एज आय टोल्ड यू. त्याच्यामध्ये काय की देयर आर सम रिस्क फॅक्टर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे लवकर पाळी येणे, स्तनपान म्हणजे पहिलं गरोदरपण हे उशिरा येणे, शिशुला स्तनपान न करणे, दीज आर सम ऑफ दी फॅक्टर्स. म्हणजे उदाहरण पाळी उशिरा जाणे, दीज आर सम ऑफ द रिस्क फॅक्टर्स विच आर पॉइंटिंग टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ अनमॅरिड नली पॅरेंट्स लेडीज मध्ये ज्यांना मुलबाळ नाहीये, असेही काही रिस्क फॅक्टर्स आहेत. असे रिस्क फॅक्टर्स असले म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होतो असं नव्हे, किंवा रिस्क फॅक्टर नसले म्हणजे तुम्हाला म्हणजे ब्रेस्ट असं दोन्ही गोष्टी आहेत. पण दीज आर मोस्ट ऑफ दी रिस्क फॅक्टर्स विच पॉइंट्स टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. सो हे जे रिस्क फॅक्टर्स हे कॉमनली तुम्हाला शहरी भागात मिळतात, कारण प्रत्येक जण आज घाईत आहे, प्रत्येक जण करिअरच्या मागे आहे. सो लग्न उशिरा होतात, गरोदरपणा उशिरा होतोय, झालं तर शिशुला स्तनपान करायला वेळ नसतो, लाईफस्टाईल चेंज झाली. शिवाय जंक फूड दे आर व्हेरी कॉमन इन अर्बन एरियाज आणि हेल्दी डाएट नसतं. बरोबर. सो यु नो दिस काइंड ऑफ बर्गर्स अँड ऑल थिंग्स यु नो चेंज होतोच. So, but yes, cancer is prevalent all across the society, irrespective of urban or rural. It is seen everywhere. फक्त शहरी भागामध्ये आपल्याला जास्त काय वाटतं तर त्याच्यामध्ये त्यांना मेडिकल फॅसिलिटीज ऍक्सेस जास्त असतो, डायग्नोसिसचे साधनं जास्त असतात
आणि एक रिपोर्टिंग असतं. सी कॅन्सर इज स्टील नॉट अ नोटिफायबल डिसीज इन आवर कंट्री. Yes, जसं टीबी झाला की त्याचं नक्की संख्या किती आहे, लपरेसिसची संख्या किती आहे, हे आपल्याला शासन दरबार याची नोंद करावी लागते, त्याची एक्झॅक्ट आकडेवारी उपलब्ध असते. तशी कॅन्सर दुर्दैवाने अजूनही नोटिफायबल डिसीज नाहीये. तर याची ऍक्च्युअली व्याप्ती किती सांगणं अवघड आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या आपल्या गव्हर्नमेंटनी ज्या योजना आणल्या आहेत याच्यामध्ये रजिस्ट्रेशन वाढायला लागलं आणि एक्झॅक्टली त्याचं डेप्थ किती आहे, याचं म्हणजे ऍक्च्युअली याची व्याप्ती किती आहे कॅन्सरची, याचे आकडे हळूहळू आपल्या समोर येत आहे. ओके. आणि सर कुठल्या तरी व्यक्तीला कॅन्सर झालाय, सपोज त्याला कर्करोग झालाय, आणि त्याला तुम्ही मग मेंटली तुम्ही त्याला कसं एक पुश करता, कारण की तो एक खूप मोठा शॉक असतो आणि असं आहे की डॉक्टर म्हणतील तेच करत, तेव्हा तुम्ही कसं करता? व्हेरी गुड. आता कसं आहे की सी वी डोंट हॅव टू ट्रीट कॅन्सर पर से. आपल्याला फक्त कॅन्सर नीट नाही करायचं, आपल्याला त्या पेशंटला नीट करायचं आहे. अँड व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट वेलबिंग इन्क्लुडिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल. तर फक्त तो आजार बरा करणे याला महत्व नाहीये, तर तो पेशंट बरा करणं महत्वाचं आहे.